रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील। एक गावे आम्ही विठोबाचे नाव, एक गावे आम्ही विठोबाचे नाव, गावे आम्ही विठोबाचे नाव, एक गावे आम्ही विठोबाचे नाव, आणि पाप काम नाही, आणि पाप काम नाही, आणि पाप काम नाही, कोण्या वाटा सूक्ष्म
एक गावी आम्ही विठोबाचे नाम, एक गावी आम्ही विठोबाचे नाम, आणि कापय काम नाही आता. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चालेसा. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, शिव ब्रह्मरस आवडीने. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाल्यासा. तुका म्हणे महापातकी पतित, तुका म्हणे महापातकी पतित, आयसियाचे हित हेळा मात्रे, किंवा होती जीवनमुक्त हेळा मात्रे. दोन पाठवते. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाल्यासा. पांडुरंगा करू पांडुरंगा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांच्या अधिकरण. तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता. सेवे लागीन सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. आओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा आवे. एक गावी आम्ही विठोबाचे नाम, एक गावी आम्ही विठोबाचे नाम, आणि कापय काम नाही आता. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाल्याचा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपे सेवे करता निवडलेला अभंग. मान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा या अभंगातून तुकोबाराय महाराज म्हणतात एक गावे आणि विठोबाचे नाम गावे. आजच्या अभंगात तुकोबाराय नामाच्या ठिकाणी असलेली अनन्यता प्रगट करतात. विठ्ठल एक गावी आम्ही विठोबाचे नाम, एक गावी आम्ही विठोबाचे नाम, आणि कापय काम नाही आता. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाल्यायचा. प्रस्तुत अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा उरुणाले. अखिल गुणनिधान भक्त वत्सल जगताधार, रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्मा. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय. वैराग्य राग रसिक जगतवंद्य जगद्गुरु तुकोबाराय. स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज, श्री संत मोतीरामजी महाराज. उपस्थित कीर्तनकार मंडळी, कथाकार मंडळी, रामणाचार्य, भागवताचार्य, उपस्थित वैष्णव टाळकरी तथा मृदंगाचार्य, उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळींच्या उपस्थितीमध्ये श्री क्षेत्र मुंबर येथे ग्रामस्थ मंडळींच्या
तन मन धनातून संपन्न होत असलेला आपला मोहरम यात्रेनिमित्त संपन्न होत असलेला आपला अतिशय देखण्या स्वरूपाचा मन मोहक असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील आजची तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा सप्ताह कमिटीच्या माध्यमातून आयोजक नियोजक संयोजक मंडळींच्या विशेष संपर्कातून माझ्या वाटेला आलेली कीर्तनाची सेवा आहे। उपस्थित वैष्णव टाळकरी आदरणीय श्री हरिभक्तपरायण गुरुस्थानी असणारे आमचे एकनाथजी महाराज पौळ गुरुजी उपस्थित आहेत। आदरणीय वैष्णव टाळकरी श्री हरिभक्तपरायण आमचे वैष्णव टाळकरी कैलासजी गुरुजी पौळ वैष्णव टाळकरी आदरणीय श्री हरिभक्तपरायण आमचे मोतीरामजी महाराज कदम वैष्णव टाळकरी श्री हरिभक्तपरायण आमचे राम महाराज जगताप वैष्णव टाळकरी परिसरातून आलेली ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी आणि गावातील भजनी मंडळी सर्वांचा नामोल्लेख शक्य नाही। उपस्थित मातृवर्ग असतील पितृवर्ग असतील आणि संस्थेतील गुरुजींच्या संस्थेतील बाळगोपाळ मंडळी सर्वांच्या चरणावरती इथूनच माथा ठेवतो आणि अधिक परिहार न देता गुरुवारे बाबा जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे चिंतन मांडतो। विठ्ठल विठ्ठल उपस्थित गुरुस्थानी असणारे गुरुवारे ज्यांच्या मुखातून आपण कथा श्रवण करत आहात आदरणीय व्यंकटजीजी महाराज बाबा उपस्थित आहेत। इथूनच तुमच्या सर्वांच्या चरणावरती माथा ठेवतो आणि अभंगात प्रवेश करतो। एक गावे आम्ही विठोबाचे नाम एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापय काम नाही येते नाही आता मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चालायचा। या अभंगातून तुकोबाराय महाराज म्हणतात एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापय काम नाही आता म्हणजे नामाच्या ठिकाणी असलेली अनन्यता अभंगात तुकोबारा प्रगट करतात। मी अनेक वेळा सांगत असतो बघा मनुष्याच्या जीवनामध्ये कुठंतरी अनन्यता असावं कुठंतरी गुरुजी अनन्यता असावं पण हे पा कुठं पण अनन्यता नसून का अलौकिक तत्वाच्या ठिकाणीच माणसाचं जीवन अनन्य असावं अलौकिक तत्वाच्या ठिकाणी असावं हे पा अलौकिकता आणि अनन्यता या दोन्हीचा समन्वय माणसाच्या जीवनात घडला की माणसाचं जीवन सुखी बनते। अलौकिकता आणि अनन्यता या दोन्हीमध्ये जर सन्मुखता निर्माण झाली की माणसाचं जीवन सुखी बनते। याच्या उलट अलौकिकता आणि अनन्यता या दोन्हीमध्ये जर विन्मुखता निर्माण झाली की माणसाचं जीवन दुःखी बनते। म्हणून जे जे अलौकिक आहे तिथंच आपलं जीवन अनन्य व्हावं। मग तुम्ही म्हणता अलौकिक काय पा तात्विक चिंतन जर केलं तर निखळ शुद्ध परमात्मा तत्वच अलौकिक आहे आणि उपाधी भेदानं जर विचार केला तर तीन गोष्टी अलौकिक आहेत। कोणत्या तीन गोष्टी अलौकिक गुरुजी देव अलौकिक या जगामध्ये पुन्हा देवमान्य संत अलौकिक आणि तिसरं देवाचं नाम अलौकिक या तीनच गोष्टी जगामध्ये अलौकिक आहेत। आपलं जीवन एकतर देवाशी एकतर संतांशी आणि एकतर नामाशी तिघाशीच अनन्य झालं पाहिजे का कारण या तीनच गोष्टी अलौकिक आहेत आणि जर या तिघाशी आपलं जीवन अनन्य झालं तरच जीवन सुखी बनतंय। म्हणून या तीन गोष्टीचे जीवन अनन्य झालं पाहिजे का कारण या तीन गोष्टी अलौकिक आहेत। तुम्ही म्हणता अलौकिक म्हणजे थांबा थांबा ह्या पा अलौकिक त्याला म्हणतात अलौकिक ते असतं काय लौकिक जगाला जे कळत नाही कळालं नाही त्याला अलौकिक म्हणतात। एक काळाची सत्ता ज्याच्यावर चालत नाही त्याला अलौकिक म्हणतात। दोन आणि पंचमहाभूतामध्ये जे अडकत नाही त्याला अलौकिक म्हणतात। तीन हे तीन निकष ज्या तत्वाला लागू होतात तेच तत्व अलौकिक। आपण आता तीन गोष्टी अलौकिक पाहिल्या पण त्या देव अलौकिक संत अलौकिक माचुलता अलौकिक नाम अलौकिक नाम या तीन गोष्टी अलौकिक पाहिल्या देव संत नाम या तिघांना अलौकिक का म्हणायचं लौकिक जगाला तिघांचं महत्व कळत नाही म्हणून या तीन गोष्टी अलौकिक काळाची सत्ता या तिघांवर चालत नाही म्हणून या तीन गोष्टी अलौकिक आणि पंचमहाभूतामध्ये या तीन गोष्टी अडकत नाही म्हणून या तीन गोष्टी अलौकिक। चला धावतो पाहू
अगोदर देव पाहू, नंतर संत पाहू आणि नंतर नाम पाहू. आपल्याला नामाकडे यायचे. अगोदर देव पाहू. आमचा देव अलौकिक. देवाला अलौकिक का म्हणायचं? लौकिक जगाला देवाचं महत्व कळालं नाही म्हणून देव अलौकिक. काळाची सत्ता देवा चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. आणि पंचमहाभूतामध्ये देव अडकत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. पहिला निकष, लौकिक जगाला देवाचं महत्व कळत नाही. खरंच कळालं नाही गुरुजी. देवाचं महत्व कळालं असतं तर ज्या वेळेला संत महात्मे घरी येऊन म्हणले देवग्या कोणी, देवग्या कोणी, लोक काय म्हणले? देव न लगे, देव न लगे. का? लौकिक जगाला देवाचं महत्वच कळालं नाही म्हणून आमचा देव अलौकिक. चला, पहिला निकष संपला. दुसरा निकष, काळाची सत्ता देवा चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. काळाची सत्ता देवा चालत नाही, नाही चालत. थांबा, उलटा काळच देवाच्या घरी काम करण्यासाठी ठेवलेला गडी. म्या बोलविले युदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगात ने चाळीता, म्याचे नियमिला साता, काळोग्रासे तसे होता. म्हणजे काळाची सत्ता देवावर चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. लौकिक जगाला देवाचं महत्व कळालं नाही म्हणून देव अलौकिक. काळाची सत्ता देवावर चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. आणि तिसरा निकष, हे जरी नाही काल. तिसरा निकष, लौकिक जगाला देवाचं महत्व कळालं नाही म्हणून आमचा देव अलौकिक. काळाची सत्ता देवा चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. आणि तिसरा निकष, वा टाळी वाजवा एकदा. असं पंचमहाभूतामध्ये आमचा देव अडकत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. पंचमहाभूता देव अडकत नाही. पंचमहाभूत पृथ्वी, आप, तेज, वायू आणि गाच्या या आकाश, याच्या देव अडकत नाही. तुम्ही बोलत राहिल्याशी मला ते मोकळं चालताच येणार नाही. हो तरी चॅनल म्हणून जरा आकडून चाललो. हो ना. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश याच्या देव अडकत नाही. चांगलं तेवढंच घ्या बरं का, ते कट करा राहिलं. या पंचमहाभूता देव अडकत नाही गुरुजी, नाही अडकत. थांबा, उलट कैलास गुरुजी, आता भगवंताने पंचमहाभूत निर्माण केलेले आणि तो कशाला याच्यात अडकन? एकले न कंट्याचे म्हणून येणे केले निर्माण 14 भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारंगणे, 5 महाभूत भौतिक भिन्ने भिन्ने ओ ऐसा लागविया माया सूत्रधार. म्हणजे पंचमहाभूत त्यानं निर्माण केले आणि देव कशाला याच्यात अडकन? विश्वाच्या रूपानं तो नटलेला आहे. ज्ञानोबरा काय म्हणले? एकदा आकाशाला, ज्ञानोबरा म्हणले लपाछुपी खेळा वाटली म्हणले आकाशाला, आकाशाला. आता मला सांगा, आकाशानं लपायचं कुठं? आकाशानं लपायचं कुठं? का? कारण ज्याच्या आड लपायचंय तो त्याच्यापेक्षा व्यापक तर पाहिजे ना. पण आकाशापेक्षा व्यापक तर काय नाही, मग आकाशानं लपायचं कुठं ते सांगा. तर ज्ञानोबरा 14 अध्यायात म्हणले, ज्ञानोबरा म्हणले आकाश सुद्धा परमेश्वराच्या आड जाऊन लपत आहे. नभ तुझ माझी खेळे लपी थपी. म्हणजे पंचमहाभूतामध्ये आमचा देव अडकत नाही. का? विश्वाच्या रूपानं तो नटलेला आहे. देव नटला नाना परी नटलेला आहे. का नाही नटणार? तो नटधारी. तो कामाने नटधारी, तो कामाने नटधारी, तो कामाने नटधारी, तो कामाने कामाने नटधारी, कामाने नटधारी, तो कामाने नटधारी, तो कामाने नटधारी, कामाने नटधारी, तो कामाने नटधारी. भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी. नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, ब्रह्मचारी भोग
म्हणे नटधारी विश्वाच्या रूपानं परमात्मा नटलेला आहे. मग देव कशाला पंचमहाभूतात अडकन? पंचमहाभूतामध्ये आमचा देव अडकत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. तुका म्हणे असो तुझं तुझं मत नाही अलौकिकी नाही अलौकिकी आता वर्तने नाही. लौकिक तत्वाचं तुझं वर्णनच होणार नाही. अलौकिक तत्व आहे. अलौकिक तत्व आहे म्हणजे चला मला मुद्दा मांडायचा. आमचा देव अलौकिक तत्व म्हणजे लौकिक जगाला देवाचं महत्वच कळणार, वर्णनच होणार नाही. म्हणून तो कामने असो तुझे मस्तकी नाही लौकिकी आता मज वर्तने म्हणजे मला मुद्दा मांडायचा. पंचमहाभूतामध्ये आमचा देव अडकत नाही का? अलौकिक तत्व आहे म्हणून आमचा देव अलौकिक. चला देव अलौकिक कळाला. आता देवाला माग घ्या माग घेतलं. आता संतांना पुढे घ्या. जसा देव तसेच संत. गुरुजी आता तिन्ही निकष उचलायचे आणि संतांकडे आणायचे. लौकिक जगाला संतांचं महत्व कळालं नाही म्हणून आमचे संत अलौकिक. काळाची सत्ता संतांवर चालत नाही म्हणून आमचे संत अलौकिक. आणि पंचमहाभूतामध्ये संत अडकत नाहीत म्हणून आमचे संत अलौकिक. पहिला निकष लौकिक जगाला संतांचं महत्व कळालं नाही. खरंच कळालं नाही. लोकांना जर संतांचं महत्व कळालं असतं तर त्या काळात विद्वान लोकांनी संतांना त्रास दिलाच नसता. महत्व कळालं असतं. ज्ञानोबरांना कमी त्रास दिला का? तुकोबरांना कमी त्रास दिला का? नाथ महाराजांना कमी त्रास दिला का? आता मला तरी कमी आहे का? पण मी कोणाला सांगत नाही. चला आहे तर असो. चला लौकिक जगाला महत्वच कळत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. चला पहिला निकष संपला. दुसरा निकष काळाची सत्ता संतांवर चालत नाही म्हणून आमचे संत अलौकिक. जशी काळाची सत्ता देवावर चालत नाही तशीच संतांवर चालत नाही. थांबा. जसा काळ देवाच्या घरी काम करण्यासाठी ठेवलेला गडी आहे का तसा संतांचा काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राम. 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 गुलाम सलाम करी तुकया घरी राम. काळ 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 गुलाम सलाम करी तुकया घरी काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे म्हणजे काळाची सत्ता संतांवर चालत. जगा काळ काय आम्ही माता दिले पाय म्हणजे किंवा तुका म्हणे काळ आता करू न शके बळ म्हणजे काळाची सत्ता संतांवर चालत नाही म्हणून आमचे संत अलौकिक. चला लौकिक जगाला संतांचं महत्व कळालं नाही म्हणून संत अलौकिक. काळाची सत्ता संतांवर चालत नाही म्हणून संत अलौकिक. आणि तिसरा निकष पंचमहाभूतात संत अडकत नाही म्हणून आमचे संत अलौकिक. जसा देव पंचमहाभूतात अडकत नाही तसे संत सुद्धा अडकत नाहीत. थांबा गुरुजी उलट या पंचमहाभूतांनाच आमच्या संतांनी जिंकलेले. या पंचमहाभूतांनाच कसं जिंकलेले हे पहा. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. गुरुजी पृथ्वी तत्वाला माझ्या ज्ञानोबरांनी जिंकलेले. समाधी ज्ञानोबरांनी आपला देहच पृथ्वी तत्व तिरोहित केलेला आहे. ज्ञानदेवी घेतलेले दान
हृदय धरोनिया ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो बाबा बाळ छंदो. म्हणजे पृथ्वी तत्वाला ज्ञानोबाराने जिंकलं. दुसरं आप म्हणजे पाणी. पाणी या तत्वाला शांतीब्रह्म नाथ महाराजांनी जिंकलं. नाथ महाराज गंगेच्या प्रवाहात उतरले, खाली उतरले आणि आपलं शरीर पाण्यात विसर्जित केलं. म्हणजे पाणी तत्वाला कोणी जिंकलं? नाथ महाराजांनी. त्याला तिसरं तेज या तत्वाला चित्काला मुक्ताबाईंनी जिंकले. मुंगी उडाली आकाशी तेज तत्वाला मुक्ताबाईंनी जिंकलं. चला चौथं वायू या तत्वाला श्री संत जनार्दन स्वामींनी जिंकलेले. जनार्दन स्वामींनी आपला देहच वायू तत्वात विसर्जित केलेला आहे. वायू तत्वाला जनार्दन स्वामींनी जिंकलं. हे पहा, पृथ्वी तत्वाला ज्ञानोबाने जिंकलं, पाणी तत्वाला नाथ महाराजांनी जिंकलं, तेज तत्वाला मुक्ताबाईंनी जिंकलं, वायू तत्वाला जनार्दन स्वामींनी जिंकलं आणि शेवटचा आकाश या तत्वाला माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी जिंकले. अनुरेणुया थोकडा का आकाश आहे एवढा. म्हणजे पंचमहाभूतामध्ये संत अडकत नाहीत म्हणून आमचे संत अलौकिक. चला देवालौकिक कळाला संत अलौकिक कळाले. घ्या त्या संतांना मला घ्या घेतलं. आता नामाला पुढे घ्या. नामाला 3 तत्व अलौकिक पाहिजे. देवालौकिक संत अलौकिक नाम अलौकिक. आता आपल्याला अभंगात यायचंय. गुरुजी जसे देवालौकिक जसे संत अलौकिक तसं नाम सुद्धा अलौकिक आहे. आता हे 3 निकष उचलायचे आणि नामाकडे आणायचे. लौकिक जगाला नामाचं महत्व कळालं नाही म्हणून नाम अलौकिक. काळाची सत्ता नामावर चालत नाही म्हणून नाम अलौकिक. आणि पंचमहाभूतात नाम अडकत नाही म्हणून देवाचं नाम अलौकिक. पहिला निकष, लौकिक जगाला नामाचं महत्व कळत नाही. खरंच कळालं नाही. महत्व जर कळालं असतं तर लोकांनी देवाचं नाव घेतलं असतं. पण आपण कीर्तना सुद्धा घेत नाही. चला असं हो घेतो का नाही. हो चला. लौकिक जगाला नामाचं महत्व कळत नाही म्हणून देवाचं नाम अलौकिक. पहिला निकष संपला. दुसरा निकष, काळाची सत्ता नामावर चालत नाही. अवघाची
आकार ग्रासिएला काळी एकाची निराळी हरीचे नाम. म्हणजे काळाची सत्ता आमच्या नामावर चालत नाही. अवघाची आकार ग्रासिएला काळी संपूर्ण जगाव भाजपची सत्ता आहे. काळाची सत्ता नामाव नाही. काळाची नामाव नाही. अवघाची आकार ग्रासिएला काळी एकाची निराळी हरीचे नाम. हा गुरुजी सगळं संपून जाईल पा नाम नाही संपणार. हो ज्ञानोबरांचा का ज्ञानोबरा म्हणले ना 4 खाणी सांगितल्या. अन्नज जारज स्वेदज उद्बीज आटे हरिनाम ना आटे ते बरवे. शरीर आटे संपत्ती आटे हरिनाम ना आटे ते बरवे. रखुमा देवाराचे नाम ना आटे मोठे युगे गेली परिभाविटे. आपले आडनाव वाटतं आडनाव नाही का. रखुमा देवराचे नाम ना आटे ते पावा लागते कोण कोण जागे कसे. रखुमा देवराचे नाम ना आटे युगे गेली परिभाविटे. सगळं संपून जाईल देवाचं नाव नाही संपणार. हा का नित्य टिकणार आहे. म्हणजे काळाची सत्ता नामावर चालत म्हणून देवाचं नाम अलौकिक. लौकिक जगाला नामाचं महत्व कळालं नाही म्हणून नाम अलौकिक. काळाची सत्ता नामावर चालत नाही म्हणून नाम अलौकिक. आणि तिसरा निकष पंचमाभूतात नाम अडकत नाही म्हणून देवाचं नाम अलौकिक. जसा देव पंचमाभूतात अडकत नाही जसे संत अडकत नाही तसं नाम सुद्धा अडकत नाही पंचमाभूतात. थांबा आपल्याकडे इतिहास आहे. उलट भगवंताचं नाव पंचमाभूतापेक्षा व्यापक आहे. कसं शाळेमध्ये इतिहास शिकवला जातो बघा. हे बघा पृथ्वीपेक्षा पाणी 10 पट व्यापक आहे. पाण्यापेक्षा तेज 10 पट व्यापक आहे. तेजापेक्षा वायू 10 पट व्यापक आहे. वायूपेक्षा आकाश अनंत पटीने व्यापक आहे. आणि आकाशापेक्षाही गगनाभूनी वाड नाम आहे. गगनाभूनी वाड नाम आहे. गगनावनी वाढ नाम आहे. म्हणजे आमच्या देवाचं नाव आकाशापेक्षा व्यापक आहे. हो मला त्याची चाल होती म्हणलं चाल घेऊन पावलं की जमलं. भगवंताचं नाम पंचमहाभूतापेक्षा व्यापक आहे. मला मुद्दा मांडायचा पंचमहाभूतामध्ये नाम अडकत नाही म्हणून देवाचं नाम अलौकिक. चला देवालौकिक कळाला संत अलौकिक कळाले नाम अलौकिक कळालं. हे पा आपलं जीवन एकतर देवाशी एकतर संतांशी नाहीतर नामाशी तिघाशीच अनन्य झालं पाहिजे. का कारण या 3च गोष्टी अलौकिक आहेत. आणि जर या तिघाशी जीवन अनन्य झालं तरच जीवन सुखी बनते. ठीक आहे तुकोबार आहे तुम्ही म्हणताय तिघाशी जीवन अनन्य झालं पाहिजे. समजा आम्ही जर या तिघाशी आमचं जीवन अनन्य नाहीच केलं तर मग आमचा तोटा. तुकोबारा म्हणले 20 मिनिटं झालं सांगालो अनन्य करा आणि पुन्हा म्हणतो नाही केलं तर. जर या तिघाशी जीवन अनन्य नाही केलं तर तोटा. एक सांगतो म्हणजे जर देवाशी जीवन अनन्य नाही केलं तोटा. पचतील खाणी 84च्या विसर आली तया थोर झाली हानी पचतील खाणी 84च्या. जर देवाशी जीवन अनन्य नाही केलं तर 84च्या खाणी भोगावं लागतील. हा तोटा आहे म्हणले. बर ठीक आहे तुकोबारा जर आम्ही संतांशी जीवन अनन्य नाही केलं तर मग आमचा तोटा. तुकोबारा म्हणले संतांशी जीवन अनन्य नाही केलं तर उद्धारच होणार नाही म्हणले. उद्धाराशी ठाव नाही भाग्य हिना विनमुख चरणा संतांची या.
उद्धार होणार नाही हा तोटा आहे म्हणले. बर ठीक आहे, तोटा कळाला. बरं ठीक आहे, तू खबर आहे जर नामाशी जीवन आनंद नाही केलं तर मग आमचा तोटा. तो खबर म्हणले नामाशी जीवन आनंद नाही ना केलं तुझ्यासारखा पापी तूच म्हणली. नामाशी विनमुख तो नर पापिया हे नामाशी जीवन आनंद नाही केल्याच्या नंतरचा तोटा आहे. बर तो खबर आहे तोटा कळाला. आता तुम्हाला एक विचारू का? विचारा ना. तुम्ही कोणाशी जीवन आनंद केले ते सांग, मग आम्ही बघू. तुम्ही कोणाशी आनंद केले ते सांग. तो खबर म्हणले वागा आम्ही तिघाशी जीवन आनंदी केले. तिघाशी आनंदी केले. तिघाशी कोणाशी? सासरवाडीशी, देवाशी, संतांशी आणि नामाशी. तिघाशी आनंद केलं. देवाशी आनंद केलं. देवाशी कसं केलं? एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती हे आमचं जीवन देवाशी आनंदी. बर ठीक आहे. संतांशी तो खबर म्हणले संतांशी सुद्धा आम्ही आमचं जीवन आनंद केले. संतांशी तर पहिल्यापासूनच आनंद काय सांगू आता. संतांचे उपकार हे संतांशी आमचं जीवन पहिल्यापासूनच आनंदी. बरं ठीक आहे. आणि तो खबर आहे नामाशी पण तो खबर नामाशी सुद्धा आम्ही आमचं जीवन आनंदी केले. नामाशी कसं केलंय कशा पद्धतीने केलं सांगू. अभंगाचं पहिलं चरण. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गावे आम्ही विठोबाचे टाळे वाजवा एकदा. मी अनेक वेळा सांगत असतो गुरुजी बरोबर आहे. मी अनेक वेळा म्हणत असतो ज्या माणसाला पोहता येते तो माणूस इरीत असा डोक्यावर पडू, पोटावर पडू, पाठी पडू, नाही तर कसा पडू असा वरच येतो. आमच्यासारखा येत नाही, आला तरी फुगून तिसऱ्या दिवशी. हो नाही पोहता येते. त्यातले मोठ स्तुती म्हणून आहे तुमच्या परिसराचं मोठं भूषण आहे महाराज, कैलास महाराज म्हणजे. हो एक गावी आम्ही विठोबाचे नाम तुकोबरा म्हणले आजच्या अभंगात आम्ही जीवन नामाशी आनंदी केले. नामाशी आनंदी केले. एक गावी आम्ही विठोबाचे नाम अनेका पैका नाही आता नामाशी आनंदी केलं. हे पा तुकोबरांचे जीवन अलौकिक तत्वाशीच आनंदी गुरुजी.
आपलं जीवन अलौकिकता तशीच अनन्य हो. तिन्हीपैकी कोणाशी या कशो देवाशी संतांशी नामाशी तुकोबराला मी तिघाशी अनन्य केले पण आजच्या अभंगात नामाशी केले. पण आपलं का जीवन अनन्य करत नाहीत गुरुजी त्याचं कारण मी अनेक वेळा सांगत असतो. पण लोकांचा एक स्वभाव आहे बघा. लोकांचा एक स्वभाव आहे कोणता. लोकांना असं वाटतंय आपल्याला जे प्रयोजन प्राप्त करायचंय आपल्याला जे मिळवायचंय ते सोपं असावं पुन्हा गोड असावं पुन्हा नित्य टिकणारा असावं त्यातली त्यात फुकट असावं. नाही हो ना. संसार जीवाचा स्वभाव आहे आपल्याला जे मिळवायचंय ते सोपं असावं गोड असावं नित्य टिकणारा असावं फुकट असावं. पण एक बोलू का धाडस करून बोलतो या जगात देवाचं नाव जर सोडलं तर या जगात अशी एक वस्तू नाही ती सहज आहे सोपी नित्य आणि फुकटी. एक वस्तू नाही. तुम्ही फक्त सांगा मला एक वस्तू नाही. मार्च महिन्यात लिंबोळ्या लागत दिसाय भारी आहेत सोप्या पण आहेत बरं चला फुकट आहेत. गोड आहेत का नाही ना. गोड नाहीत. मावळाचा मध गोड आहे बरं फुकट आहे सोपा नाही. खडी साखरेचा खडा सोपा पण आहे आणि गोड पण आहे फुकट नाही. अडथळे भरपूर येत नाही. बांधाव काकड्याचा येल राहतो बांधाव काकडीचा येल बांधाव असतो बांधाव दिसाय भारी आहे काकडे आहेत बरं फुकट आहेत. मी कशा सांगा बरोबर का. गोड नाहीत. कोटे काही एक आहे एक नाही. पण गुरुजी आमच्या देवाचं नाव सोपं अमृता गुणी देवा नाम तुझे देवा गुणी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृता गुणी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृता राम राम दोन्ही अक्षरे सुलभ सोपं आणि शेवटी गोड सांगितलं. म्हणजे गोड सुद्धा आहे आणि सोपं सुद्धा आहे. नामा संकीर्तन साधन पै सोपे किंवा तुका म्हणे सोपे आहे सर्व. म्हणजे पहा देवाचं नाव सोपं सुद्धा आहे आणि गोड सुद्धा आहे. किती गोड आहे म्हणले अमृता हुनी गोड नाम तुझे देवा अमृतापेक्षा गोड आहे. थांबा थांबा थांबा. तो कोबरा त्या एका ठिकाणी म्हणले अमृतापेक्षा गोड म्हणण्यापेक्षा आमच्या देवाच्या नावापुढे अमृत काहीच नाही. जीव गोड तिला जीव गोड तिला अंतराचार जीव गोड तिला जीव गोड तिला अंतराचार
अक्षरांचा रस अमृत जयास फिके पुढे. म्हणजे आमच्या भगवंताचं नाम गोडी, अमृतापेक्षा गोडी. म्हणजे त्याला सोपं कळालं, गोड कळालं. महाराज नित्य टिकणार आहे का? तो कबर म्हणले नित्य टिकणार आहे. आताच पाहिला आपण अवघाचे आकार ग्रासेला काळी एकचे निराळी हरीचे नाम नित्य टिकणार आहे. सगळं संपून जाईल, नाम नाही संपणार. म्हणजे नित्य टिकणार आहे. सदा नामघोष, सदा हरी कथा, त्याने सदा चित्ता समाधान. नित्य टिकणार आहे. बरं चला, नित्य टिकणारं कळालं. तू का बरं आहे महत्वाचं राहिले. गोड कळालं, सोपं कळालं, नित्य टिकणारं कळालं, पण महत्वाचं राहिले काय? विठ्ठल विठ्ठल सोपं कळालं, गोड कळालं, नित्य टिकणारं कळालं. तो कोबार आहे महत्वाचं राहिले काय? फुकट आहे का सांगा? तो कोबार म्हणजे आमच्या देवाचं नाव फुकट सुद्धा आहे. ते म्हणतात ना, पैसा न लागे, रुपया न लागे कवडी जमली, नाम फुकाचे. किंवा नाटाच्या प्रमाणे तुका म्हणे वेचता मोल, तो आयासी माग विठ्ठल वेचिता फुकाचे बोल. केवढे खोल आबागी नाही खर्चली कवी, नाही मोजिले दाम, विकत घेतला श्याम बाई, विकत घेतला श्याम. कुणी म्हणे असे उदारी, पुन्हा वाटते असेल चोरी. जन्मभरीच्या श्वासा इतके मोजिले हरिनाम, विकत घेतला श्याम बाई, विकत घेतला श्याम बाई, विकत घेतला श्याम बाई, विकत घेतला बाई, विकत घेतला विकत घेतला श्याम. मी विकत घेतला, पण कसं काय विकत घ्यायचं? मला पैसा लागेल. आम्ही ह्या पैशाने नाही घेतला, मग नामचिंतन रुपये पैशाने घेतला. आणि नामचिंतन रुपये पैसा फुकट आहे, म्हणजे नाम फुकट आहे. आणि त्यानं मी श्याम विकत घेतला. चला, म्हणजे आमच्या देवाचं नाव फुकट आहे. तो कोबरा म्हणले अलौकिक तत्वाच्या ठिकाणी जीवन अनन्य का करायचं गुरुजी? सोपं आहे, गोड आहे, नित्य टिकणार आहे आणि फुकट आहे. अशा आमच्या देवाचं नाम चिंतन. म्हणून एक गावे आम्ही विठोबाचे नाम एक गावे. बरं, दुसरं अनेका पै काम नाही. आता इथं दुसरं कोणाचं काम नाही. दुसऱ्या कोणाचं काम नाही. आता लौकिक नाही, अलौकिक काम पाहू. कोणते अलौकिक काम ते कोणते? त्याचं वर्णन तुकोबार अभंगाच्या दुसऱ्याच्या मोड
दुस्तर एक गावी आम्ही विठोबाचे नाम आणि पे काम नाही आता आणि दुसरं कोणाकोणाचं काम नाही. ही साधनं सांगितली, इतर साधनाच्या मागे गेलो नाही. एक नाम गावी आणि विठोबाचे नाम गावी, बाकीचे साधनं नको म्हणले. कोणते कोणते? आता अनेक मार्ग आहेत. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर. सूक्ष्म वाट कर्माची आणि दुस्तर वाट योगाची. तसं अनेक वाट आहेत. नाना साधनाच्या केल्या खटापटा. साधना अनेक आहेत, साधना अनेक आहेत. कर्म नावाचं साधन आहे, ज्ञान नावाचं साधन आहे, योग नावाचं साधन आहे आणि भक्ती नावाचं साधन आहे. आपा तो कबरा म्हणले आम्ही भक्ती साधनाच्या मार्गाने गेलो. या साधनानं का नाही? आता मला माहिती आहे थोडा मोठ्यांचे कीर्तन आपण श्रवण करणारे महात्मे लोक धाडस करून बोलतो. गुरुजी कर्म मार्गाने का गेलो नाहीत? त्याचं कारण आहे कर्म बंधनात. कर्म बंधन निर्माण करते. अनेक बंधन आहेत. शरीराचं बंधन आहे, संसार बंधन तोडावी गी. संसार बंधने, जन्म मरण बंधने, देह बंधने. मी तर म्हणतो देव जर सोडला तर सगळे बंधनच आहेत. हा तू का म्हणे तूची खरा येरवाऊ गा बसारा सगळे बंधन आहेत. मला याच्यातलं एक माहित नव्हतं, एकच माहित होतं हे बंधन तो. पण पुन्हा लक्षात आलं ते काय खरं नाही, हे खरं हेच बंधन आहे. म्हणजे पण कर्म मार्ग बंधनात टाकतो, कर्म बंधनात टाकतं. ज्ञान मग ज्ञान मार्गाने चला. ज्ञान मार्ग अहंकार उत्पन्न करतो. नवल अहंकाराची गोटी विशेष ज्ञान ज्ञानाचे पाठी पण सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटीनाचे. ज्ञान अहंकार उत्पन्न करतं, कर्म बंधनात टाकतं. मग काय म्हणजे एक काम करा, योग मार्गाने चला. पण ज्ञानोबा म्हणजे योग मार्ग दुःख देतो. योगाच्या वाटा जे रेगा सुबटा त्या दुःखाचा ते सेल योग योग वेदी गिण नोंदी योग योग वेदी गिण नोंदी योग योग वेदी आपले योग योग वेदी गिण नोंदी योग योग वेदी गिण नोंदी योग योग वेदी गिण नोंदी योग 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 याग विद्ये येणे नोई सिद्धी म्हणजे योग मार्ग दुःख देतो. काय दुःख सांगितलं ज्ञानोबारांनी? तया महेंद्रादिपदे करिता ती वाट वदे रिद्धी सिद्धीची द्वंद्वे पडून येताती. योग साधना करता असताना ताण लागली की ताणच प्यायची, पाणी मागायचंच नाही. ताणे ताणची पियावी. भुकेली या भुकाची खावी आओ रात्र वावी मावार उनिद्रियाचे पौडणे निरोधांचे वेलावणे झाडाशी साजणे चावळावे. ज्ञानोबा म्हणले योग साधना करत असताना थंडी वाजायली की थंडीत पांघरून झोपायचं, रग मागायचीच नाही. शीत वेडावी आणि उष्ण पांघुरावी. वृष्टीच्या असावी घरांतो किंबहुना पांडवा हा अग्निप्रवेशून्यचे नावा. ज्ञानोबा लोहाचे चणे आणि जे दाता असल्या प्रतीकाने आपले बोचरिया प्रतीकाने लोखंडाचे चणे बोचऱ्या माणसाला दिल्या त्याची जशी अवस्था आहे तशी योग साधना करत असतात. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय योग शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय योग बुद्ध पीडन कुंडलिनी कलिमंडल
विठाला विठा मला मुद्दा मांडायचा योग साधन दुःख देतं कर्मबंधनात टाकतं ज्ञान अहंकार उत्पन्न करतं आणि योग साधन दुःख देतं गुरुजी भक्ती श्रेष्ठ कशी कर्मातलं बंधन ज्ञानातला अहंकार आणि योगातलं दुःख नष्ट करण्याचं सामर्थ्य भक्ती ती म्हणून आम्ही भक्तीच्या वाटाने जाऊ एक गावी आम्ही विठोबाची नाम म्हणून इतर वाटाने गेलो नाहीत म्हणून भक्ती श्रेष्ठ थांबा अजून एका पद्धतीने सांगतो भक्ती श्रेष्ठ कशी हे पहा कर्माचं फळ काय पहा ज्ञानाचं फळ काय पहा योगाचं फळ काय पहा आणि भक्तीचं फळ काय पहा कर्माचं फळ काय गुरुजी कर्मशास्त्र सांगतं अंतःकरणाची शुद्धी हे कर्माचं फळ आहे अंतःकरणाची शुद्धी हे कर्माचं फळ आहे ज्ञानाचं फळ मोक्ष मोक्ष ब्रह्मज्ञानानेच प्राप्त होतो मोक्ष ज्ञानाचं फळ आहे योगाचं फळ काय पतंजली नावाचं शास्त्र सांगतं योगश्चित्तवृत्ती निरोध हा चित्तवृत्तीचा निरोध हे योगाचं फळ मग भक्तीचं फळ काय भगवंताची भक्ती प्राप्त होणं हेच भक्तीचं फळ आहे अजून काय पाहिजे एवढा आनंद आम्हाला घेता यायला हेच भक्तीचं फळ आहे म्हणून आमची भक्ती श्रेष्ठ म्हणून एक गावी आम्ही म्हणून इतर साधनाच्या मागे जाणार नाहीत परत चला अजून एका पद्धतीने सांगतो गुरुजी भक्ती श्रेष्ठ कशी हे पहा कर्माचं फळ काय अंतःकरणाची शुद्धी गुरुजी अंतःकरणाची शुद्धी झाली की तुमचं कर्म नावाचं साधन संपून जाते मोक्ष प्राप्त झाला की तुमचं ज्ञान नावाचं साधन संपून जातं चित्तवृत्तीचा निरोध झाला की तुमचं योग नावाचं साधन संपून जातं भक्ती श्रेष्ठ का भगवंताची प्राप्ती झाली तरी भक्ती शिल्लक राहते म्हणून आमची भक्ती श्रेष्ठ आहे भगवंताच्या भेटीनंतर सुद्धा भक्ती शिल्लक राहते म्हणून आमची भक्ती श्रेष्ठ म्हणून मोडून या वाटा सूक्ष्म थांबा अजून एका पद्धतीने भक्ती श्रेष्ठ कशी सांगतो हे पहा कर्म ज्ञान योग ही बाकीची साधन आहेत ना साधकाला भक्ताला देवाकडे घेऊन जाते पण आमचं भक्ती साधन असं गुरुजी देवालाच घरी घेऊन येते सुख येतो घरा नारायण सुखे येतो घरा नारायण द्वारकेचा राणा पांडवा घरी लक्ष्मी वल्लभ तया जवळी टाळी वाजवा एकदा काय लक्ष्मी वल्लभ तया भक्ती साधन असे देवालाच घरी घेऊन येते म्हणून एक गावी आम्ही विठोबाचे नाम म्हणून भक्ती साधनाच्या मागे जाऊ थोडं धाडस करून बोलू का ज्ञान मार्गानं का नको गुरुजी मी अनेक वेळा सांगत असतो ज्ञान मार्गानं भजनाचा आनंद घेता येत नाही ब्रह्मज्ञानात भजनाचा आनंद घेता येत नाही का घेता येत नाही ब्रह्मज्ञानात वृत्ती शिल्लक राहत नाही तर भजनाचा आनंद घेता कसा कारण वृत्ती ते निवृत्ती झाली जनन दिसे ते ब्रह्मज्ञानात वृत्ती शिल्लक राहत नाही वृत्ती शिल्लक राहत असेल तर फक्त भक्तीतच राहते म्हणून आमची भक्ती श्रेष्ठ भजनाचा आनंद भक्तीतच घेता येतो ब्रह्मज्ञानात घेता येत नाही
जागृत अवस्थेत वृत्ती ईश निर्मित पदार्थाशी संलग्न झालेली असते. जागृतीत सुषुप्तीमध्ये वृत्ती उपादानात लीन होती. समाधीमध्ये वृत्तीचा बाध होतो. उन्मनीमध्ये वृत्ती उन्मन होऊन जाती. तुर्यावस्थेत वृत्ती अधिष्ठानात लीन होती. स्वप्नामध्ये वृत्ती मनसंकल्पित पदार्थाच्या सहवासात जाती. भक्तीचा अशी की भक्तीत वृत्ती शिल्लक राहते. म्हणून तो तुकोबारा म्हणले ते माझे हरी वृत्ती ते माझी हरी वृत्ती राहो. आणि वृत्ती शिल्लक राहते फक्त भक्तीत. म्हणून राहो आता ह्याची ध्यान. वृत्ती शिल्लक राहते. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. माझे चेत तुझे पायी राय ऐसे करे काय. माझे चेत तुझे पायी हरी दरोने या बाई भवा दातारा चतुरा तू शिरोमणी. गुण लावण्याचे कान चतुरा तू शिरोमणी. माझे चित्त तुझे पाये रायाचे करे काय. हरी दरोने या बाई बाबा तारी दातारा चतुरा तू माझे चित्त तुझे पायी राहे. म्हणजे राव शब्द वापरला. राव आता याची ध्यान. हा ते माझ्या रे वृत्ती राहो. वृत्ती राहो म्हणले. वृत्ती जावं म्हणले नाही. राव मी अनेक वेळा सांगत असतो. वृत्ती राव का म्हणले वृत्ती जावं का म्हणले नाही. तुकोबारांची वृत्ती तिथं जात होती पण राहत नव्हती म्हणून राहो म्हणले. वृत्ती जात होती. वृत्ती जाणं वेगळं आणि राहणं वेगळं. पोरग शाळात मनानं जावं का नेऊन घालाव. नेऊन घालाव मनानं जा. बरोबर आहे का. जाणं वेगळं आणि राहणं वेगळं. मी अनेक वेळा सांगत असतो. एक विद्यार्थी कीर्तनात टाळ वाजवत होता आणि कीर्तन संपल्याच्या नंतर बैठकीत बसले. मी त्याला म्हणलं बाळा टाळ चांगला वाजवतोस कोणाचा आहेस. टाळ तयारी. त्याचे वडील तिथंच होते. त्याचे वडील म्हणले महाराज माझंच काटत आहे का. आता असं का म्हणाला. एवढे चांगले संस्कार केले त्याच्या असं का म्हणाला. ते म्हणले काय सांगावं तुम्हाला. मला वाटत होतं म्हणले माझ्या पोरानं तुमच्यासारखं कीर्तन करावं असं म्हणतात लोक कमी देते. कॅमेरा होता समोर मग असा घाला. चला मला वाटत होते माझ्या पोरानं कीर्तन करावं. म्हणलं मग झालं काय. काय झालं म्हणजे यानं कीर्तन शिकाव म्हणून मी याला 5वीलाच असताना आळंदीला नेऊन टाका लवकर टाक म्हणा म्हणतो. मी टाकलं म्हणत लवकर टाकायचं मग हात गळून गेले ना. आळंदीला नेऊन टाकलं म्हणलं मग झालं काय. काय झालं म्हणजे हे पोरग तिथं राहिलंच नाही. हे तिथं राहिलंच नाही. म्हणजे आळंदीला नेऊन ठेवण्याचं काम कोणाचं आहे. सासऱ्याचं हे बापाचं बरोबर. आणि तिथं राहणं काम कोणाचं आहे. जावायचं हे पोराचं. तसं तुकोबारा म्हणले मी माझी वृत्ती तिथं नेऊन ठेवतो. कुठं देवाच्या पायाजवळ. पण करावं काय ती राहतच नाही. म्हणून राहो शब्द वापरला. जाऊ म्हणले नाही का. वृत्ती शिल्लक राहते गुरुजी तर भक्तीतच राहते. ब्रह्मज्ञानात राहत नाही. म्हणून तुकोबारा देवाला भांडले आणि देवाला म्हणले देवा ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत काहीच सांगायचं नाही. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव करायचा असेल तर एकच करा. मी भक्त तू देव ऐसे करी. ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी तुम्हाला सांगूच नको म्हणले तुकोबारा. ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी मला सांगू नको हे फक्त तुकोबारानेच म्हणावं. हो ना ज्याचा हरिपाठ सुद्धा पाठ नाही त्याचे काम नाही. महाराज म्हणले ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत देवा काही सांगायचं नाही का. ज्ञान माझं स्वरूपच म्हणले. सर्वात्मक कोण माझे हिरावून नेतो कोण. देवा सर्वात्मकपणाची अवस्था मला प्राप्त आहे. ज्ञान माझं स्वरूपच म्हणले. ज्ञानाच्या गोष्टी सांगूच नको म्हणले. करायचं असेल तर एकच मी भक्त तू ऐसे करी. हा मला भजनाचा आनंद घ्यायचा आहे आणि भजनाचा आनंद भक्तीत आहे. ब्रह्मज्ञानात भजनाचा आनंद घेता येत नाही. म्हणून तर तुकोबारा म्हणले न लगे मुक्ती धन संपदा
मुक्ती नको, नाही धन तर नकोच पण मुक्ती नको. मी अनेक वेळा सांगत असतो. धन का नको त्याची गंमती. मला सांगा, सकाळी सूर्य उगवला, सकाळी सूर्य उगवला, झाडाची सावली कोणी दिसेल राहती? पश्चिमेला. आणि सूर्य मावळाच्या टायमाला पूर्वेला. तसं या धनाचं आहे. या धनाचा न धर विश्वास जैसी तरवर जाया. हो, झाडाच्या सावली सारखं आहे. आणि तो कोबरा म्हणजे वाऱ्यासारखं येतो संपत्तीचे वारे साचो कार्य जाईल. संपत्तीचे म्हणजे वारे, संपत्तीचं वारं. मी अनेक वेळा सांगत असतो, असे लयच वारे, भरपूर वारे. हो, अहंकाराचा वारा आला शीतळ शांतीचा, अहंकाराचा वारा, शीतळ शांतीचा वारा, धनाचा वारा, इलेक्शनचा ती वाटळी. हो, वारेच्यात नाही, वारेच्यात पिंगळ्यात बी एक वारा आहे. अनेक एक वारे सुटेल तातडी, मग पाटील बुवाची पडेल माडी, आणि तिची 5 पोरे लागतील देशोधडी. म्हणून पिंगळा माद्वारी बोले बोल तो देखा. हा पिंगळ्यातला वारा आहे गुरुजी. पिंगळ्यातला वारा जरा भयानकाची. हो, तो का अहंकाराच्या वाऱ्यासारखा नाही, शीतळ शांतीच्या वाऱ्यासारखा नाही, धनाच्या वाऱ्यासारखा नाही. तो काळाचा वारा आहे. आणि काळाचं वार एकदा सुटलं की पाटील बुवाची पडेल माडी. काळाचं वार आलं की देवरूपी माडी खाली पडत असते. आणि एकदा काय देवरूपी माडी खाली पडली की तिची 5 पोरे लागतील देशोधडी. 5 पोरं कोणती? देहा पाचाचा आणेला उसना. पंचमहाभूतापासून झालेलं शरीर. पंचमहाभूत पृथ्वी, आप, तेज, वायू आणि गायच्या याच्यापासून आकाश, याच्यापासून झालेलं शरीर. शेकी त्याचा त्याला देणे लागेल. बरोबर आहे का नाही? पंचभूताचा गोंधळ. म्हणून माडी पडायच्या आधी, माडी पडायच्या आता काळाचं वार आलं की देवरूपी माडी पडते ना. माडी पडलं पंचमहाभूता शरीर विलीन होतंय. म्हणून माडी पडायच्या आधी तुम्ही काय करा? वरल्या आळीला तुम्ही सावध राहा. म्हणून वरल्या आळीला सावध राहा तुम्ही. वरली आळी म्हणजे गावातली नाही. वरली आळी म्हणजे स्थूल शरीर. गुरुजी, ज्यांना ज्यांना वरली आळी भेटली त्यानं सावध राहा. कारण वरली आळी प्रत्येकाला भेटत नाही. नरदेव दुर्लभ जाना. वरली आळी भेटली ना, सावध राहा. वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे. पाटील बुवाला लावून सवी. पाटील बुवाला सोबत घ्या. वरली आळी. पाटील कोणता? मनाजी पाटील देहगावीचा. मनाला पाटील म्हणलंय. मनाला वरल्या आळीला सावध राहा. मनाला सोबत घ्या. मनाला सोबत घ्या. आणि जर तुम्ही मनाला सोबत नाही घेतलं, चिठ्ठी येईन बा, मग पडेल ठावे. मग चिठ्ठी येईन. चिठ्ठी मग या चिठ्ठ्या नाही. माझ्या मामाचं पत्र हरवलं, ते कोणाला सापडलं. चिठ्ठी मग ह्या चिठ्ठ्या नाही. ती बी नाही. हो, चिठ्ठ्या यमाच्या. यमाच्या. गुरुजी, पिंगळाचा अर्थ इतका गोडे. यमाच्या चिठ्ठ्या, ह्या पा यमाच्या चिठ्ठ्या प्रत्येकाला येतात, पण लोक चिठ्ठ्या वाचित नाही. हो ना, यमाच्या चिठ्ठ्या प्रत्येकाला येतात, पण लोक चिठ्ठ्या वाचित नाही. कोणत्या यमाच्या चिठ्ठ्या? माणसाचा ऍक्सिडेंट होणं आणि त्याच्यातून माणूस वाचणं, ही एक यमाची चिठ्ठीची. एखादा रोग होणं आणि त्या रोगातून माणूस बाहेर येणं, ही सुद्धा यमाची चिठ्ठीची. म्हणून माणसानं चिठ्ठ्या वाचित जा. देवाला म्हणायचं, देवा रोगातून वाचलो ना, ऍक्सिडेंट मधून वाचलो ना, इथून पुढचं उरलेलं आयुष्य म्हणजे
ये घ्या आता. एवढं वाचून आलो येतवरी उरले त्या रे तुम्हा समर्पण दिला या काळी अवकाश. जेव्हा वाचलो ना, रोगातून वाचलो ना, ऍक्सिडेंट मधून वाचलो ना, इथून पुढचं उरलेलं आयुष्य मंदिरात बसून पते कळन. हे भजन करील, भजन भजन मंदिरात बसून भजन करील. पते बिते कळत नाही मंदिरात, हो मी भजन करीन असं. म्हणून वरल्या आळीला तुम्ही सावध राहा. म्हणून वरल्या आळीला तुम्ही सावध. बाबल्या 2 मिनिटं. बाबल्या असं असतं का? आता लोक बसला 10 मिनिटं तरी वाचून आलो येत वरी उरले त्या रे तुम्हा. म्हणून वरल्या आळीला तुम्ही सावध राहा. सावध होऊन काय करायचे? सावध होनी भजनी लागा देव करा कैवानी. आम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरवारी. सावध होता देव करा कैवानी. देव करा कैवारी. बरं भजना लागायचं. मग भजन कसं करायचं? लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आणि शिव ब्रह्मरस आवडीने. आणि तो आनंद आम्हाला आवडीनं सेवन करायचा. आणि तो नामचिंतनाचा आनंद आवडीनं सेवन केल्यावर त्याचा परिणाम शेवटचा.